नमस्कार, स्वागत आहे तुमचं प्रगती इझी किचनमध्ये। आज आपण मस्त झटपट तर्री पोहा कसा बनवायचा हे बघणार आहोत। त्याच पद्धतीने नागपूरचा स्पेशल तर्री पोहा हा ट्रिकी पद्धतीने बनवणार आहोत। पोहे जे आहेत एकदम मोकळे होणार, तर त्यासाठी काही टिप्स सांगणार आहेत। त्याचप्रमाणे यामध्ये आपण तर्रीमध्ये आपण मस्तपैकी एक सिक्रेट मसाला टाकणार आहोत, ज्यामुळे भाजी जी आहे तर्री पोहा जो आहे तो अप्रतिम लागणार आहे। चला मग व्हिडिओला सुरुवात करूया। इथे साधारण मी 2 कांदे घेतलेले, उभे चिरून घेतलेले, त्यामध्ये थोडं तेल टाकायचं आणि आपल्याला गोल्डन ब्राउन येईपर्यंत हा कांदा जो आहे भाजून घ्यायचा आहे। त्याचप्रमाणे यामध्ये थोडं खोबरं टाकायचं, अर्धा वाटी टाकलेलं छोटी। जर तुम्हाला यामध्ये मसाले वाढवायचे असेल तर तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग टाकू शकता। तर यामध्ये साधारण 1 चम्मच धने, तेजपत्ता टाकलेला आहे आणि हे व्यवस्थित आपल्याला गोल्डन ब्राउन येईपर्यंत भाजून घ्यायचं आहे, म्हणजे थोडा लालसर कलर। आणि यामध्ये मी साधारण 2 ते 3 टोमॅटोचे स्लाइसेस टाकलेले, याचं आपल्याला वाटण करून घ्यायचं आहे। तर पातेलं घ्यायचं एक, त्यामध्ये तुमच्या अकॉर्डिंग तुम्ही तेल टाकू शकता। इथे मी साधारण 2 चम्मच तेल टाकलेलं। तेल गरम झाल्यानंतर जिरे मोहरी टाकून घेतलेली आहेत आणि यामध्ये कांदा लसूण पेस्ट आपण जे बनवून घेतलेली होती ती टाकून घ्यायची। तर हे जो मसाला जो आहे तो साधारण 2 ते 3 मिनिट होऊ द्यायचा। यामध्ये 1 चम्मच मीठ टाकलेलं, 1 चम्मच काश्मीरी लाल तिखट, अर्धा चम्मच हळद टाकलेली आणि व्यवस्थित परतून घ्यायचं आहे। तर तर्रीला छान टेस्ट येण्यासाठी यामध्ये आपण एक मसाला टाकणार आहोत, ते म्हणजे साधारण इथे 2 चम्मच मी छोले मसाला टाकलेला आहे। यामुळे तर्री पोह्याला छान चव येते। तर इथे मी काळे चणे घेतलेले आहेत, हे साधारण मी 3 शिट्ट्या काढून घेतलेल्या आणि बघू शकता याच चण्याचा वापर तर्री पोहामध्ये केला जातो। तर एकदम झणझणीत अशी तर्री होते आणि याला छान असा रेड कलर आलेला आहे, बघू शकता तुम्ही त्याच पद्धतीने। तर याला उकळी येऊ द्यायची आणि नंतर यामध्ये मस्त कोथिंबीर टाकून घ्यायची आहे। तर बघू शकता उकळी आलेली आहेत आणि यामध्ये आपल्याला कोथिंबीर टाकून घ्यायची। तर्री पोहा जो आहे तो खायला अप्रतिम असा लागतो आणि यामध्येच मी साधारण 2 टोमॅटोचे उभे स्लाइसेस चिरून घेतलेले हे यामध्ये टाकलेले आणि कोथिंबीर टाकून घ्यायची आणि मस्तपैकी तर्री तयार आहेत, मस्त चण्याचा रस्सा तयार आहे। आता आपण पोहे करायला घेऊया। साधारण इथे मी 2 वाटी मोठी पोहे घेतलेले आहेत, हे स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे। अशी चाळणी ठेवायची, त्यावरच हे स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आहेत, म्हणजे यामधलं पूर्ण काळं पाणी जे आहे ते आपल्याला निथळून घ्यायचं आहे। तर आपण बहुतांश वेळा काय करतो की पोहे पाण्याने खूप जास्त भिजवतो। तर अशी जर चाळणी असेल घरात तर असे जर पोहे भिजवले तर अगदी मोकळे सुटसुटीत पोहे होतात। बघू शकता ज्याप्रमाणे आपण हॉटेल्समध्ये खातो त्यापेक्षाही छान पोहे होतात। तर इथे मी कढई ठेवलेली, त्या कढईमध्ये साधारण 2 ते 3 चम्मच आपल्याला तेल टाकून घ्यायचं आहे। तेल तुम्ही तुमच्याप्रमाणे टाकू शकता। तर तेल गरम झाल्यानंतर यामध्ये साधारण अर्धा चम्मच जिरे, अर्धा चम्मच मोहरी टाकून घ्यायची आहे। जर तुम्हाला जिरे नसेल टाकायचे तर स्किप केले तरीही चालतील। इथे मी साधारण 2 उभे कांदे चिरून घेतलेले आहेत आणि हे मस्त भाजून घ्यायचे। यामध्ये 1 वाटी शेंगदाणे टाकलेले, 1 वाटी मिरची टाकलेली आणि हे व्यवस्थित परतून घ्यायचं। अर्धा चम्मच हळद आणि 1 चम्मच मीठ टाकून घेतलेलं। तर पोहे बघू शकता, पोहे आपण भिजत ठेवलेले होते, अतिशय मोकळे आणि सुटसुटीत असे पोहे झालेले आहेत आणि भिजलेसुद्धा आहेत। तर यामध्ये आपण खूप कमी पाण्याचा वापर केलेला आहे, कोथिंबीरसुद्धा टाकलेली आहे। झटपट असे मस्त गरमागरम असे पोहे तयार आहेत। तर नागपूरमध्ये स्ट्रीट स्टाईलमध्ये तर्री पोहा खूप जास्त फेमस आहेत आणि हा पोहा जो आहे आपण तिथे जाऊन खाऊ शकत नाहीत, पण घरी नक्कीच बनवू शकतो। तर त्यामध्ये चवीनुसार साखर टाकलेली आहे, साखर तुम्ही तुमच्याकडून टाकू शकता, म्हणजे तुम्हाला आवडत असेल तर टाकू शकता। तर आता एक प्लेट घेतलेली, त्यामध्ये आता हा तर्री पोहा सर्व कसा करायचा चला बघूया। तर मी पोहे टाकून घेतलेले आहेत एका प्लेटमध्ये आणि यावरून मस्त आपल्याला तर्री टाकून घ्यायचे आहेत, म्हणजे चण्याचा रस्सा टाकून घ्यायचा आहे। आणि टोमॅटोचे स्लाइसेस जे टाकले होते ते याच पद्धतीने टाकतात। वरून मस्त शेव टाकायची आणि कांदा टाकून घ्यायचा आहे आवडीनुसार। बघू शकता झणझणीत असे तर्री पोहे तयार आहेत। आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच नवनवीन रेसिपीसाठी चॅनलला प्रगती इझी किचन चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।